Hello students, this is Bansude sir. I hope all of you are fit and fine. Today we will discuss about the questions in a brainstorming. So open your textbook and see on the page number 102. We will start from the question A4. Previous question is done by our madam. Now we will start from A4. So what is the A4 activity? See, complete the following table. In a first column, some figure of speech is there, and in a second column is a blank. See what is there? Title is line. So which are the figure of speech mentioned in this column? See, first one is simile, second one is imagery, third one is metaphor, and fourth one is alliteration. हे चार फिगर ऑफ स्पीच इथे आपल्याला मेन्शन करून दिलेले आहेत. इट मीन्स हे चार फिगर ऑफ स्पीच आपल्या पोएममध्ये आहेत. तर काय करायचं आहे आपल्याला की आपल्याला सिमिली हा जो फिगर ऑफ स्पीच आहे याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत. इट मीन्स कुठल्या लाईनमध्ये फिगर ऑफ स्पीच सिमिली हा मेन्शन केलेला आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आय विल गोइंग टू टेल यू, मी सांगणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स सांगेल अँड तुम्हाला सांगेल की हाऊ टू आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच सिमिली, देन imagery, metaphor and alliteration. We go by one. Okay, so let's toward the first figure of speech. What is it? It is a simile. So in simile figure of speech तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मॅडमनी एक्सप्लेन केले होते फिगर ऑफ स्पीच 2.1 मध्ये, तेव्हा तुम्ही हा फिगर ऑफ स्पीच शिकला असाल. मॅडमने खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलं होतं तिथे. तरीही मी पुन्हा सांगतो काय असतं इन सिमिली. डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स यूजिंग वर्ड्स लाईक ॲज, लाईक हे वर्ड्स यूज केलेले असतात. कुठले वर्ड यूज केलेले असतात सिमिलीमध्ये? ॲज, सो, सच, लाईक एक्सेट्रा वर्ड्स आर यूज फॉर अ कंपॅरिझन, आणि ते हे वर्ड्स यूज करून त्यांचं कंपॅरिझन केलेलं असतं. तर आपल्या कवितेमधल्या ज्या ओळींमध्ये असे शब्द आहेत ते तुम्हालाही फाइंड आउट करायचे आहेत. मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल सांगणार आहे. त्या ओळीमध्ये काय असणार आहे? सिमिली हा फिगर ऑफ स्पीच असणार आहे. सो लेट्स सी इन आवर पोएम. द थर्ड लाइन ऑफ अ फर्स्ट स्टांजा, ब्लू एज द विंग ऑफ अ हेल्सियन वर्ल्ड. सॉरी, काय आहे लाईन आपली? ब्लू एज द विंग ऑफ हेल्सियन वर्ल्ड. काय आहे इथे? कंपॅरिझन केलेलं आहे. ब्ल्यू कसा ब्ल्यू आहे? विंग सारखा. कोणाच्या विंग सारखा? तर हेल्सियन बर्डच्या विंग सारखा आहे. इथे हा ॲज हा जो शब्द आहे हा काय शो करतोय? कंपॅरिझन शो करतोय. ओके, नाउ सी द नेक्स्ट लाईन इन अ सेकंड स्टांजा. once again third line in the second stanza, like the plums of peacock, purple and green. See here, like word is used for a comparison. So same like this, you have to find out one more example of simile. Got it? Now we will turn toward our next figure of speech and it is a imagery. इमेजरी मध्ये काय असतं? काही इमेजेस ॲक्शन किंवा आयडियाज एक्सप्लेन करण्यासाठी यूज केलेले असतात. इट इज कॉल्ड अ इमेजरी. इमेजरी मीन्स टू यूज फिगरेटिव्ह लँग्वेज टू रिप्रेझेंट ऑब्जेक्ट, ॲक्शन अँड आयडियाज इन अ सच अ वे दॅट इज अपील्स टू आवर फिजिकल सेन्स. इट इज कॉल्ड अ इमेजरी. दुसरा आपला जो फिगर ऑफ स्पीच आहे हा आहे इमेजरी. इथे इमेजरी का यूज केलेला आहे का बघा. पहिल्यांदा तर एक्झाम्पल पाहूया आपण. लाईन कोणती आहे इमेजरीची? थर्ड लाईन वन्स अगेन इन अ फर्स्ट स्टांजा, ब्ल्यू एज द विंग ऑफ हेल्सियन वर्ल्ड. आता हे एक्झाम्पल का आहे? इथे मेन्शन केलेलं आहे, इमेजेस मेन्शन केलेले आहेत. कोणती इमेज मेन्शन केलेली आहे? हेल्सियन वर्ल्ड, म्हणजे हेल्सियन जो बर्ड आहे, किंगफिशर जो बर्ड आहे त्याची इमेज इथे व्ह्यू होते. सो imagery is a figure of speech in this line. Now see the next figure of speech. Next figure of speech is metaphor. Metaphor means what? It's like a simile. But what is the difference between simile and metaphor? Here in a metaphor,
we have a indirect comparison between two things. In a simile, direct comparison between two things, and now in a metaphor, indirect comparison between two things. So what are the examples of metaphor? See, weavers weaving break of the day. This line is an example of metaphor. See, childhood or a birth is indirectly compared with break of the day. चाइल्डहुड किंवा जो आपला बर्थ आहे तो इनडायरेक्टली कंपेअर कशाशी केलेला आहे, ब्रेक ऑफ द डे अशी कंपेअर केलेला आहे. म्हणून या ओळीमध्ये काय आहे, मेटाफोर हा आपला फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. पुढची लाईन आहे, वी वेव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. सी, हिअर रोब्स आर इनडायरेक्टली कंपेअर्ड विथ द बर्थ और अ चाइल्डहुड. आता हे रोब्स जे आहेत, जे व्ह्यूअर्स वेव करतायत कोणासाठी, न्यू बॉर्न चाइल्डसाठी, हा इनडायरेक्टली कंपेअर्ड केलेला आहे कोणासोबत, बर्थ किंवा चाइल्डहुड सोबत. म्हणून इथे मेटाफोर हा काय आहे, फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. आणि आता जो शेवटचा जो फिगर ऑफ स्पीच आहे बघा, अतिशय सोपा, तुम्ही 11वीमध्ये पण हा पाहिलेला आहे, अलिटरेशन. अलिटरेशनमध्ये काय असतं की वर्ड्सची स्टार्टिंग जी आहे ती रिपीट असते. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्ड्स एकाच लेटर्सने, मग तो कॉन्सोनंट असेल किंवा ओवेल्स असेल, त्याने स्टार्ट झालेले असतात. आता बघा मी एक एक्झाम्पल सांगतो. व्हेरी फर्स्ट लाईन, वेवर्स वेविंग ॲट द ब्रेक ऑफ द डे. साऊंड W इज रिपीट हिअर इन आवर फर्स्ट लाईन 2 टाइम. वेवर्स वेव, दोनदा W हा साऊंड रिपीट झालेला आहे या ओळीमध्ये, म्हणून ते काय आहे, ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. सेम लाईक दिस. तिसरी ओळ पहा, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हेल्सियन वर्ल्ड. आता इथे काय आहे, पुन्हा एकदा W हा साऊंड रिपीट झालेला आहे, विंग अँड वर्ल्ड. पुन्हा थर्ड लाईन पहा, वी वेव, W हा साऊंड रिपीट झालेला आहे, वी वेव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. म्हणजे अशा वर्ड्सचे रिपीटेशन, साऊंड रिपीट होत झालेला आहे इथे, म्हणून इथे काय असतो, अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. अलिटरेशनचे खूप सारे एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत या पोयममध्ये. तर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल अलिटरेशन कसा असतो, तुम्ही समजून घेतलेला आहे. सो इन दिस वे आय होप की यू ऑल अंडरस्टँड अवर फिगर ऑफ स्पीच मेन्शन इन द पोयम. नाउ वी सी नेक्स्ट activity in our A4. Second, see what is the question. The rhyming scheme in the first stanza is AABB. Find rhyming scheme in the second and third stanza. See, turn the page and see our poem. See the first line, weavers weaving a break of a day, and second line, why do you weave a garments? Okay, see the last word of every line, day and gay. This is the rhyming words. This is the rhyming pairs, A. And third and fourth, world and child, B. Same like in the third and fourth stanza, night and bright, green and queen, still and chilled, cloud and shroud. These are the rhyming words, and AABB is a rhyming scheme in the second and third stanza. Got it, everybody? Now we turn toward our next question. What is our next question? See, this is very important question. Poet has asked a question at the beginning of every stanza. Explain the effects it creates on the readers. So what effects create on the readers? See the answer. The poet has asked a question at the beginning of every stanza. These questions give the ideas to reader about the moods and the hard work of viewers in each stage of human life. After reading this question, a curiosity arises in the mind of the readers to know about the answers. Curiosity निर्माण होते रीडरच्या मनामध्ये, वाचकांच्या मनामध्ये, की अरे याचा आन्सर काय असेल. जर क्युरियोसिटी जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर आपल्याला अतिशय उत्सुकता असते की अरे पुढे काय होणार आहे. इट्स लाईक अ क्लायमॅक्स, की पुढे काय होणार आहे याचा आपल्याला उत्सुकता लागलेली असते, म्हणून आपण ते अतिशय उत्सुकतेने पाहत असतो किंवा ऐकत असतो. गॉट इट? नाव टर्न द नेक्स्ट क्वेश्चन. राईट अँड अप्रिशिएशन ऑफ
द पोयम. अप्रिशिएशनसाठी आपण पॉईंट्स घेत आहोत. टायटल, त्यानंतर अबाउट पोएट, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे थीम ऑफ द पोयम, पोएटिक डिव्हायसेस अँड पोएटिक स्टाईल, स्पेशल फीचर आणि मोरल किंवा मॅसेज फ्रॉम पोयम. आणि शेवटचा आणखीन एक पॉईंट आपण घेणार आहोत, माय ओपिनियन अबाउट पोयम. सो नाव सी द फर्स्ट पॉईंट, title. What is the title of our poem? Yes, the title is Indian Weavers. The title of the poem talks about Indian artisans, especially weavers. The poet is praising the work of Indian weavers in this poem. Now see the poet. Next point is about poet. Sarojini Naidu, who wrote this poem. She was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of National Indian Congress. She was an important figure of Indian freedom struggle for independence. Okay, now turn toward the next point, theme of the poem. This is the most important things, most important point. What is the theme of the poet? Okay, now see the theme. Sarojini Naidu's poem Indian Weavers highlight the craft and skill of the Indian weavers. The poem tell about the three important stages in a human life, namely birth, marriage and death. Poetess relates these three stages to different colors and different time of the day. Now see the next point, poetic devices. The poem has the rhyming scheme AABB. The poet used the number of literary devices to express her idea, like a simile, imagery, metaphor, alliteration, etc. The consists of discussion between the poet and the viewers. The poet asked the viewers and they literally reply to our poetess. Now next point is poetic style. Indian Weavers by Sarojini Naidu is a short poem consisting of 3 stanzas having 4 lines each. The poetess talk about the 3 types of dresses that the Indian weavers weave at 3 particular times of the day. Metaphorically, the each time and the dress weave in that time symbolize a particular stage of life. Okay, now see the next point. What is the next point? Next point is special feature. The poem has written in a simple language which is very easy to understand for reader. The poetess has used question and answers between her and viewers to write the poem. The poem tells about the 3 important stages in a human life, namely childhood, birth, marriage and death. Okay, now see the next point, moral of the poem. The poetess describe all the important stages with us. We can understand these human life stages well. And the last point in appreciation, आपल्या appreciation मधला शेवटचा जो point आहे तो आहे माय ओपिनियन. तुमचं मत काय आहे? आता मी ते माझं मत सांगतोय, तुम्ही तुमचं तो लिहू शकता. Indian Weavers is a really a beautiful poem which is a tell us our 3 stages of life. It also focus on our culture. This poem is a really easy to understand and filled very deep message in it. I like this poem so much. Okay, so I hope you all understand this. Try to listen again and again and write down this all in your notebook. And see the next activity is compose 4 lines on importance of clothes. We are going to compose one short poem on the importance of clothes. See, the clothes keep me cool, it's keep me warm. In the shower is the only time it's not warm. It can be filled with a sweet or a dirt, but I will always love my shirt. This is my composition. Okay, so in this way we have to done
these activities, remaining activities we will see in our writing skill. Got it everybody? Thank you so much. I hope you all understand these activities.